कुणी पैसे वाटत असेल तर त्यांचे पैसे घ्या, पण पैसे वाटताना देखील विरोध करा. गुलाबराव पाटील. आज मुदखेड येथे शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं नगरपालिकेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका केली. विरोधक जर पैसे वाटत असतील तर त्यांचे पैसे जरूर घ्या, पण पैसे वाटताना देखील विरोध करा, असं देखील या सभेत मी म्हणालो आहे. आमदार संतोष बांगर यांच्या घरावर 100 पोलीसवाल्यांनी छापा टाकल्यानंतर ते कुठेतरी दडपशाही आहे. विचारपूर्वक राजकारण करावं, यासाठी पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण योग्य तो तपास करावा. कमराला दाबा. हे बघा, इथून खाली आपण खालून बघितलं असेल किंवा वरतून वक्त्यांचे भाषणं पाहिले असेल. त्यांनी सांगितलं की शेवटच्या काळामध्ये ते पैसे वाटप होते. त्या आधारावर आम्ही बोललो आहे की कोणी पैसे वाटत असतील तर पैसे घ्या त्यांचे, आम्हाला काय करायचं आहे. पण आम्ही पैसे वाटताना सुद्धा विरोध करा, हे सुद्धा या भाषणामध्ये आम्ही मांडलं आहे. ह्या पद्धतीने चुकीचं आहे. नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत मुदखेडमध्ये देखील एका उमेदवाराला पोलिसांनी अटक केली आणि जे तुमचे आमदार आहेत बांगर, त्यांच्या घरावरती हेमंत पाटील म्हणाले की 100 पोलिसांनी छापा टाकला. म्हणजे ते तुमचे जे मित्रपक्ष आहे अगदी शत्रूसारखं वागतात तुमच्यासोबत. हे चुकीचं आहे. मला तरी असं वाटतं की या गोष्टीचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे. निवडणुकीमध्ये आमदारांच्या घरावर छापे टाकणे, मुली महिलेच्या नावाने कोयताला मारला म्हणून तिच्यावर गुन्हा टाकणे, ह्या पद्धतीने विचारपूर्वक पोलीस प्रशासनाने सुद्धा काळजी घेतली पाहिजे. निवडणुका ह्या सगळ्यांकरता लोकशाहीने लढण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्या थांबवण्याकरता किंवा त्या उमेदवाराला दाबण्याकरता त्याचं लोकेशन घ्या ना, तो उमेदवार त्यावेळेस कुठे होता. जर तो खरंच गुन्ह्याच्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, पण तो नसेल तर चुकीची कारवाई करू नका, ही अपेक्षा आमची आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, नांदेड.